नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ऋतिक आणि आपण पाहत आहोत स्टार्टेड क्रॅफ्ट फार्मिंग यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, भरपूर दिवस झाले मी सुद्धा इकडे तिकडे रिसर्च करतो आहे की क्रॅफ्ट फार्मिंग कशा पद्धतीने सुरू करावी. मी एक कोळी आहे, मांगेला कोळी, जो की पालघर तालुक्यामध्ये राहतो आहे. तर मला आमच्या एरियामध्ये तरी कुठे क्रॅफ्ट फार्मिंग सेटअप जो आहे तो अवेलेबल नाही आहे. तर मी विचार केला की मी स्वतः एखादा सेटअप बनवूया, कारण यूट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओ आहेत, पण त्या व्हिडिओमध्ये एवढी क्लॅरिटी नाही की म्हणजे एकदम प्रॉपर स्टेप टू स्टेप तुम्हाला एखादा सेटअप बनवून दाखवेल किंवा कसं काय. हिंदीमध्ये, मराठीमध्ये व्हिडिओ अवेलेबल नाही आहेत. तर मी काय विचार केला की आपण एखादा छोटासा सेटअप बनवूया, स्वतःहून सेटअप बनवू आणि बनवताना त्या सेटअपचे जे पण स्टेप आहेत ते आपण यूट्यूबवरती अपलोडसुद्धा करू. आणि जर हा सेटअप सक्सेस होईल नाही होईल हे सुद्धा यूट्यूबवरती अपलोड करू, की जेणेकरून एखादा कोणी दुसरा व्यक्ती जो की क्रॅफ्ट फार्मिंग शोधत असेल, सर्च करत असेल, तर त्याला कळेल की बाबा कशा पद्धतीने केलं जाते हे सर्व. ठीक आहे, तर चला मी तुम्हाला एक माझा छोटासा एक जुगाडू सेटअप दाखवतो आहे. अजून पूर्ण झाला नाही आहे. बघा, आपल्या सेटअपमध्ये मी ह्या 3 बकेटचा यूज केला आहे. तर सुरुवातीला मला मोठा सेटअप यूज नाही करायचा होता. आपण एक छोटासा सेटअप बनवूया आणि मग त्याच्यानंतर तो सेटअप चालतो आहे की नाही चालत, सक्सेस रेट आहे की नाही, त्या हिशोबाने आपण मोठा सेटअप बनवू. पण आधी हा जो सेटअप आहे तो तरी चालतो की नाही चालत ते मला बघायचं होतं. त्याच्यानंतर मग आपण पुढे बघूया की सेटअप वाढवायचा आहे की नाही. तर चला, ह्याच्यामध्ये मी काय काय जुगाड केलेलं आहे ते बघूया. तर पहिला ह्याच्यामध्ये आपल्याकडे 3 बकेट आहेत. ठीक आहे, प्लास्टिकच्या 3 बादल्या आहेत. हे कलरच्या जे बादल्या आहेत ते आहेत आणि हा मला वाटते ऑइलचा आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा, आता हे जे 3 बादल्या ह्याच्यामध्ये मी इथे होल मारलेला आहे आणि इथून एक PVC पाईप टाकलेला आहे. अर्ध्याचा हा पाईप आहे. या पाईपालासुद्धा इथे मी होल मारणार आहे. हा पाईप जो आहे पाण्याचा इनलेटसाठी आहे, म्हणजे या बकेटमध्ये पाणी येण्यासाठी. इथून जे आहे पंप वगैरे लावला जाईल, तो पाणी इथून या बकेटमध्ये पडत जाईल अशा पद्धतीने. त्यानंतर पाणी आल्यानंतर मग इथे जो आहे आतमध्ये एक होल मारला आहे, ज्याच्याने पाणी जे आहे ते आपल्याला ड्रेन करता येईल. तिन्ही बकेटमध्ये सेम केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जे आहे ती हाईट जी आहे पाईपाची ती 2.5 ते 3 इंचापर्यंत ठेवलेलं आहे, की पाणी जे आहे ते इतकं आपलं या लेवलला पाणी भरेल. त्यापेक्षा जास्त गेलं तर ओव्हरफ्लो होईल आणि पाणी ह्याच्यामधून जाऊन खाली होऊन जाईल. तर आपलं जे पाण्याची लेवल आहे ती इतकी मेंटेन राहील. तर खालती कशा प्रकारे पाईप लावलेला आहे ते आपण बघूया. तर बघा, इथून एक पाईप आणलेला आहे. हा इथे मी एक टी मारला आहे. टीमधून अशा प्रकारे वरच्या साईडनं काढला आहे. त्यानंतर इथे एक टी आणि शेवटला जो आहे मी एल्बो मारला आहे, कारण की आपल्याला पुढे लाईन चालवायची ना, त्यामुळे इकडे एल्बो मारला. तर अशा पद्धतीने जे आहे ते माझा हा एक इनलेट आहे आणि हा आउटलेट आहे. त्याच्यामध्ये आपण पंप वगैरे लावून आणि फिल्टरेशन वगैरे करून हे सर्व वस्तू ज्या आहेत, गोष्टी आहेत, ते अजून मला आणायच्या आहेत. तर इतका आपला सेटअप रेडी झाला आहे. तर ह्याच्यामध्ये अजून काही गोष्टी ॲड केल्यात. तर ॲड झाल्यानंतरसुद्धा मी व्हिडिओ जी आहे ती अपलोड करत राहील. क्रॅब आणल्यानंतर मी काय काय केलं, काय काय करेल, हे सर्व गोष्टी ज्या या चॅनलवरती अपलोड करत राहील. तर तुम्हाला जर अजून काही तुम्हाला या सेटअपचं अजून पुढे जाणून घ्यायचं आहे की काय होईल, काय नाही होईल, सक्सेस होईल की नाही होईल, त्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हालासुद्धा तुमचं स्वतःचं सेटअप एक करता येईल. चला, पुढच्या व्हिडिओला भेटूया.